विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत सराव संच 3.4 प्रकरण नंबर 3 अंकगणिती श्रेणीमधील सराव संच 3.4 आपण अभ्यासणार आहोत। या अभ्यास मध्ये आपल्याला शाब्दिक उदाहरणे अभ्यासायची आहेत। त्यातील पहिले उदाहरण आता आपण पाहूया। उदाहरण क्रमांक 1। सुरुवातीला मी उदाहरण वाचतोय, पहा। सानिकाने 1 जानेवारी 2016ला ठरवले की त्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12 अशा प्रकारे बचत करीत राहायचे। तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण बचत किती झाली? तर या ठिकाणी आपल्याला 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीत सानिकाची एकूण बचत किती झाली ते काढायचे आहे। आता सुरुवात करूया आपण। या ठिकाणी सानिकाने 1 जानेवारी 2016 रोजी केलेली बचत ती म्हणजे ₹10। ठीक आहे। आता दुसऱ्या दिवशी तिने ₹11 बचत केली, तिसऱ्या दिवशी ₹12 बचत केली। याचा अर्थ तिने दर दिवशी ₹1 बचतीमध्ये वाढ करायचे ठरवलेले आहे। तिने तिच्या बचतीमध्ये दर दिवशी ₹1 वाढवला आहे, म्हणून तिची ही बचत अंकगणिती श्रेणी असून या ठिकाणी पहिले पद म्हणजे ए बरोबर, म्हणजेच पहिल्या दिवशी केलेली बचत ती म्हणजे 10 आणि साधारण फरक म्हणजेच डी बरोबर या ठिकाणी फरक आहे 1। तर अशा रीतीने आपल्याला 31 डिसेंबर 2000 पर्यंतची तिची एकूण बचत काढायची आहे। म्हणजेच आता या ठिकाणी (2016) या वर्षात तिची एकूण बचत काढायची आहे। तर आता 2016 हे वर्ष लीप वर्ष आहे, मात्र 2016 हे लीप वर्ष असल्याने आपल्याला एस
366 S 366 काढायचे आहे. ठीक आहे, काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला SN हे सूत्र वापरावे लागेल. मग आता म्हणून या ठिकाणी आपल्याला SN हे सूत्र घ्यावे लागेल. तर SN बरोबर सूत्र आहे N/2 कंसात 2A अधिक कंसात N-1 गुणिले D कंस पूर्ण. हे सूत्र आपल्याला वापरावं लागेल. आता म्हणून SN म्हणजेच या ठिकाणी 366 घ्यायचे बरोबर यांच्या ठिकाणी पुन्हा 366/2 कंसामध्ये 2 गुणिले A म्हणजे Aची किंमत या ठिकाणी किती आहे तर 10 अधिक यांच्या ठिकाणी 366 वजा 1 गुणिले D म्हणजे किती तर 1. तर अशा रीतीने या ठिकाणी आपल्याला या किमती घ्यायच्या आहेत. तर आता म्हणून S 366 बरोबर आता बेने या ठिकाणी 366ला भाग द्यायचा आहे. बे एके बे उरला 1 1 6 16 बे 8 16 आणि मग पुन्हा इथे 7 बे 3 6. तर अशा रीतीने या ठिकाणी 366ला 2ने भागल्यानंतर किती मिळतात तर 183. मग म्हणून या ठिकाणी 183 आणि कंसात बे 10 20 अधिक या ठिकाणी 366 वजा 1 365 मग 365 गुणिले 1 365 एके 365 पुन्हा बघा 366 भागिले 2 म्हणजे 2ने 366ला भागल्यानंतर आता येतात किती 183 कंसात बे 10 20 अधिक 366 वजा 1 365 गुणिले 1 365 एके 365. तर अशा रीतीने ही स्टेप या ठिकाणी झालेली आहे. तर आता म्हणून S 366 बरोबर 183 गुणिले कंस म्हणजे गुणिले या ठिकाणी 20 अधिक 365 म्हणजेच 365 अधिक 20 ते म्हणजे 365 अधिक 20 385. तर आता 183 गुणिले 385 हा गुणाकार आपल्याला करावा लागेल. तर पहा या ठिकाणी आपण करूया 385 गुणिले 183. सुरुवातीला 183 गुणिले 5 हा गुणाकार करू आपण. तर 5 त्रिक 15 आजचा 1 5 8 40 आणि 1 41 आजचेला 4 5 1 5 आणि 4 9 915 पैकी इथे घेतले 5 आजचे राहिले 91. आता 183 गुणिले 8 183 गुणिले 8 मग 183 गुणिले 8 8 त्रिक 24 आजचे 2 8 8 64 64 2 66 आजचे 6 8 1 8 6 14 अधिक हे आता 91 मिळवावे लागतील. या ठिकाणी 4 आणि 1 5 6 आणि 9 15 5 आजचा 1 4 आणि 1 5 आणि हा 1 इथं 5 आजचे राहिले 155. आता 183 गुणिले 3 हा गुणाकार करावा लागेल आपल्याला. 183 गुणिले 3 3 त्रिक 9 3 8 24 आजचे 2 3 1 3 आणि 2 5
तर 549 अधिक हे 155 आपल्याला मिळवायला लागतील. तर 9 अधिक 5 1404 हातचा 1, 4 5 9 आणि 1 10 0 हातचा 1, 5 6 आणि 1 7 704 म्हणजेच 385 गुणिले 183 हा गुणाकार आला 70,455. किती आला? 70,455. म्हणजेच या ठिकाणी 183 गुणिले 385 हा गुणाकार आला 70,455. म्हणून S 366 बरोबर हा गुणाकार किती आहे? 70,455. तर ही झाली S 366 म्हणजेच सानिकाने 2016 या लीप वर्षामध्ये केलेली एकूण बचत. म्हणून या ठिकाणी आता शाब्दिक भाषेत उत्तर याचं आपल्याला लिहायला पाहिजे. म्हणून सानिकाची किंवा जसा प्रश्न आहे तसं उत्तर लिहायला पाहिजे आपल्याला. प्रश्न आहे तिची एकूण बचत किती झाली, तर तेच आपल्याला लिहायची आहे. म्हणून सानिकाची एकूण बचत रुपये 70,455 झाली. सानिकाची एकूण बचत रुपये 70,455 झाली. तर अशा रीतीने हे पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी 3.4 मधलं सोडवलेलं आहे. आता आपण पाहूया उदाहरण क्रमांक 2. ठीक आहे. दुसरं उदाहरण पहा. या ठिकाणी काय म्हटलं, तर एका गृहस्थाने रुपये 8,000 कर्जाऊ घेतले आणि रुपये 1,360 व्याज देण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा रुपये 40 कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यांत भरली तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती होता. तर या ठिकाणी त्या गृहस्थाने सुरुवातीला कर्जाऊ घेतले किती रुपये, तर 8,000 रुपये आणि त्यावर व्याज देण्याचे कबूल केले ते म्हणजे रुपये 1,360. म्हणजेच त्या गृहस्थाने एकूण परतफेड केलेली रक्कम काढायची झाली तर कर्जाऊ घेतलेली रक्कम अधिक व्याज यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. म्हणजेच 8,000 अधिक 1,360 म्हणजेच 8 आणि 1 9,360 रुपये. त्यानंतर प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा रुपये 40 कमी देऊन दिलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी 2 क्रमागत पदांतील अंतर म्हणजेच डी हे काय मिळणार, रुपये 40 कमी म्हणून या ठिकाणी वजा 40 येईल. आणि ही रक्कम 12 मासिक हप्त्यात भरली म्हणजे या ठिकाणी हप्त्यांची संख्या म्हणजे n बरोबर 12. तर त्याने दिलेला पहिला हप्ता व शेवटचा हप्ता काढायचा आहे. पहिला हप्ता म्हणजे ए पहिले पद आणि शेवटचा हप्ता म्हणजे 12 हप्ता म्हणजे T12 म्हणजे T12 हे आपल्याला काढायचे आहे. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी आता सुरुवात करूया. गृहस्थाने परतफेड केलेली रक्कम किंवा एकूण रक्कम हे लिहू शकतो आपण. रक्कम बरोबर कर्जाऊ रक्कम अधिक व्याज.
कर्जावर रक्कम होती रुपये 8,000 अधिक व्याज आहे 1,360 रुपये, मिळून झाले 8 आणि 1 9,360 रुपये. 9,360. आता प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा रुपये 40ने कमी आहे. म्हणजेच या ठिकाणी ही रक्कम ही परतफेडीची रक्कम अंकगणिती श्रेणी असून साधारण फरक डी बरोबर -40 -40. हप्त्यांची संख्या म्हणजेच n बरोबर 12. मग आता या बारा हप्त्यांची बेरीज म्हणजे त्याने परतफेड केलेली एकूण रक्कम. मग त्या गृहस्थाने बारा हप्त्यांत एकूण रक्कम म्हणजेच कर्ज आणि व्याज मिळून रक्कम रुपये 9,360 भरले आहेत. म्हणून आपल्याला आता या ठिकाणी S12 बरोबर 9,360 घ्यावे लागेल आणि आता SNचे सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरावे लागेल. मग आता म्हणून SN बरोबर सूत्र आपलं n/2 कंसात 2a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d. म्हणून आता SNच्या ठिकाणी S12 बरोबर nच्या ठिकाणी पुन्हा 12/2 कंसात 2a, कारण aची किंमत काढायची आपल्याला, अधिक n म्हणजे 12 वजा 1 गुणिले d. किती आहे या ठिकाणी, तर d आहे -40 म्हणजे गुणिले -40. तर आता म्हणून S12 किती, S12 9,360 बरोबर बे 12 म्हणजे 6 या ठिकाणी कंसात 2a अधिक 12 वजा 1 11 गुणिले -40. आता हे 6 या ठिकाणी गुणाकारात आहेत. इथे 9,360ला येताना ते भागाकार देतील, म्हणजेच 9,360/6 बरोबर 2a अधिक गुणिले वजा होईल
आणि 11 गुणिले 40, 11 चौक 44 आणि हा 0 म्हणजे 440. ठीक आहे. तर आता या ठिकाणी 6ने 9360ला भागायचं आहे. 6 एके 6, 6 एके 6, उरले 3, 9 2 6 गेले 3, पुढचे 3 33, 6 पंचे 30, उरले पुन्हा 3 उरले आणि हा पुढचा 0 म्हणजे 6 6 एके 6, उरले 3, 3वर 3 33, 6 पंचे 30, उरले 3 उरले 6, 6 आणि पुढचा 0 60 नाही, 6 एके 6, उरले 3, 3वर 3 33, 6 पंचे 30, उरले 3, 3 36, 6 6 36 आणि हा 0 1560. ठीक आहे. तर या ठिकाणी आता म्हणून 1560 1560 बरोबर 2a वजा 440. म्हणून आता हे वजा 440 इकडे येताना अधिक होतील, म्हणजेच 1560 अधिक 440 बरोबर 2a, म्हणजेच 2a इकडे घेऊया आपण, म्हणजे 2a बरोबर 1560 अधिक 440, म्हणून 2a बरोबर या ठिकाणी आता 0 अधिक 0 0, 6 अधिक 4 10 0 आजचा 1, 4 9 आणि 10 0 आजचा 1 आणि 1 2. मग आता या ठिकाणी 2 गुणिले a म्हणजे गुणाकार आहे, तर हे 2 इकडे भागाकारात जातील, म्हणजेच a बरोबर 2000 भागिले 2. मग आता म्हणून a बरोबर 2 एके 2 0 0 0, म्हणजेच a ची किंमत आली 1000. a म्हणजेच या ठिकाणी भरलेला मासिक पहिला हप्ता. आणि त्या गृहस्थाने दिलेला किंवा भरलेला पहिला हप्ता बरोबर रुपये 1000. हा यातला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न म्हणजे शेवटचा हप्ता, म्हणजेच T12 आपल्याला काढायचा आहे. आता शेवटचा हप्ता म्हणजेच T12 आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी TN हे सूत्र वापरावे लागेल. आता TN बरोबर a अधिक कंसात n वजा 1 गुणिले d हे सूत्र वापरावे लागेल. हे आपण सूत्र या ठिकाणी वापरलं. मग आता TN, तर या ठिकाणी T12 a म्हणजे पहिले पद, म्हणजे या ठिकाणी काढले ते 1000 अधिक n म्हणजे 12 वजा 1 गुणिले d म्हणजे वजा 40. म्हणून T12 बरोबर 1000 अधिक 12 वजा 1 11, 11 गुणिले वजा 40, या ठिकाणी वजा 440. म्हणून T12 बरोबर 1000 वजा 440 अधिक वजा वजा, म्हणून T12 बरोबर या ठिकाणी 1000 वजा 440 560. T12 बरोबर किती आले? 560 आले, म्हणजे शेवटचा हप्ता. म्हणून त्या गृहस्थाने
दिलेला शेवटचा हप्ता किती रुपये, तर रुपये 560. तर अशा रीतीने या ठिकाणी 2 उदाहरणे आपली झालेली आहेत. आता उदाहरण क्रमांक 3. उदाहरण 3 काय आहे पहा. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये पहिल्या वर्षी रुपये 5,000, दुसऱ्या वर्षी रुपये 7,000, तिसऱ्या वर्षी रुपये 9,000 याप्रमाणे रक्कम गुंतवली, तर त्याची 12 वर्षांतील एकूण गुंतवणूक किती? तर आता सचिनने पहा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000 रुपये गुंतवले, दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये गुंतवले, तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये गुंतवले. याचाच अर्थ या ठिकाणी 2,000 रुपयांचा फरक आहे. म्हणजेच ही बचत ही अंकगणिती श्रेणी असून या ठिकाणी डी बरोबर 2,000 आहे. मग आपण या ठिकाणी सुरुवात करूया. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये रुपये 5,000, रुपये 7,000 व रुपये 9,000 अशा पद्धतीने किंवा अशा प्रकारे बारा वर्षे गुंतवणूक केली. म्हणजेच त्याची ही बचत अंकगणिती श्रेणी असून ए बरोबर या ठिकाणी 5,000 व डी म्हणजे साधारण फरक 7,000 वजा 5,000, 9,000 वजा 7,000, इथे येईल डी बरोबर 2,000. ठीक आहे. तर आता या ठिकाणी 12 वर्षातील एकूण त्याची गुंतवणूक आता 12 वर्षांतील त्याची एकूण गुंतवणूक म्हणजेच S12 आपल्याला काढायचं आहे. आता म्हणून SNचे सूत्र वापरावं लागेल. म्हणून SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक कंसात n वजा 1 गुणिले डी. मग आता म्हणून SN म्हणजे S12 बरोबर 12/2 हे 12/2 आणि 2 गुणिले ए म्हणजेच 5,000 अधिक n म्हणजेच 12 वजा 1 गुणिले डी म्हणजे या ठिकाणी डी म्हणजे 2,000.
प्रथम S12 बरोबर बे एके बे बेसक 12 एके बे बेसक 12 म्हणजे 6 आणि कंसात 5000 दुने 10000 अधिक 12 वजा 1 11 11 गुणे 2000 11 दुने 22000. तर अशा रीतीने S12 बरोबर 6 कंसात 10000 अधिक 22000. तर 10000 अधिक 22000 किती आले तर 32000. म्हणून S12 बरोबर 6 गुणिले या ठिकाणी आता 10000 अधिक 22000 बरोबर 32000. आता म्हणून S12 बरोबर 6 दुने 12 1 7 18 ने 19 1 2 3 हे 3 शून्य त्या ठेवायचे आहेत. म्हणजेच S12 बरोबर 1,92,000 रुपये. म्हणजेच या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला आहे की सचिन त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती, म्हणून त्याची म्हणजेच सचिनची 12 वर्षांतील एकूण गुंतवणूक एकूण गुंतवणूक 1,92,000 तर सचिनची 12 वर्षांतील एकूण गुंतवणूक ही 1,92,000 आहे. तर बाळांनो अशा रीतीने या ठिकाणी उदाहरण क्रमांक 3 आपण सोडवले बघा. पुन्हा एकदा आपण पाहूया. सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी ₹5,000, दुसऱ्या वर्षी ₹7,000, तिसऱ्या वर्षी ₹9,000 याप्रमाणे रक्कम गुंतवली तर त्याची 12 वर्षांतील एकूण गुंतवणूक किती. तर या ठिकाणी दरवर्षी सचिन आपल्या बचतीमध्ये 2,000 रुपयाची वाढ करीत आहे. म्हणजेच या ठिकाणी ही त्याची बचत म्हणजे अंकगणिती श्रेणी असून ए बरोबर 5,000 व डी बरोबर 2,000 आहे. तर ए बरोबर 5,000 व डी बरोबर 2,000 घेऊन या ठिकाणी आपल्याला त्याची 12 वर्षांतील एकूण गुंतवणूक काढायची म्हणजे S12 काढायचं आहे. तर SN चे सूत्र वापरून आपण या ठिकाणी हे त्याची 12 वर्षांतील एकूण गुंतवणूक काढलेली आहे आणि ती गुंतवणूक किती आली आहे तर 1,92,000 रुपये. ठीक आहे. तर अशा रीतीने आज 3 उदाहरणे आपण पाहिली. मला वाटतं ही 3 उदाहरणे आपल्याला नीट समजली असतील. याच्या पुढील जी उदाहरणे आहेत ती आपण पुढील तासिकेला घेऊया. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर बाय.